नव्हती, तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती. आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, म्यानमारला जावं. अरे पंतप्रधानांनी जिथे जावं, पंतप्रधान जातील. असेल तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना, तर जाऊन पत्राचाल मध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर 22 तारखेच्या नावाने. तुला काय तुझी अवस्था करून तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना, हे तिकडचे लोक बघ जरा. म्हणून पंतप्रधानांवर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही, जी गरिबांची खिचडी खातो. आमचे पंतप्रधान आज सोलापूरमध्ये गरिबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत, तुझ्यासारखे गरिबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाहीत. पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष फक्त लोकसभेच्या आकड्यांचं राजकारण करतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दौरे होत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा असतील, यांच्या मागे मोठी वोट बँक नाहीये आणि म्हणून पंतप्रधान स्वतः मैदानात उतरत आहेत, असाही आरोप त्यांनी. म्हणून तर तुम्ही महाविकास आघाडीने किती सीट लढवावेत, मग तू कशाला दिल्लीला जातोयस? तू कशाला 10 जनपदचे पाय चाटतोयस? तू का नाही राज्याचे काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी बोलतोयस? तेव्हा तुला दिल्लीचं नेतृत्व आणि तुझा राहुल गांधी लाडका असतो, तेव्हा तुला 10 जनपदची चाटुगिरी करायची असते. राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, मोदीजींसारखा एक विश्वगुरु आणि ज्याला जगात मान्यता असलेला नेता हा आमचा नेतृत्व आहे. ते अगर राज्यामध्ये येऊन लोकांना जे त्यांनी शब्द दिलेलं की माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जना बेघर असतील त्यांना मी घर देईन, हा जो शब्द होता तो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आमचे पंतप्रधान पूर्ण करत असतील, लागली नाही पाहिजे. कारण 2022च्या नंतर ह्यांना पण पंतप्रधान आवासच्या खालती घर द्यायची गरज लागणार आहे आम्हाला. हे सगळे बेघर आणि बेरोजगार होणार आहेत 2024च्या नंतर. राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मागे मतदार नाही, ते प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार मारहाण द्यावा लागतो. ज्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही, तो संजय राजाराम राऊत दुसऱ्यांचे मतदार आणि दुसऱ्यांची राजकीय ताकद मोजतोय. यांनी स्वतः ठाकरे गटाकडून साधी त्याची ईशान्य मुंबईची एक खासदारकी लढवण्याची हिंमत दाखवावी, किंवा तिकडची जी बीएमसीची वॉर्डची निवडणूक येईल ना, तेव्हा वॉर्डची निवडणूक लढून दाखवावी आणि मग दुसऱ्यांचे आकडे आणि राजकीय ताकद मोजा. पत्राचालमध्ये पण काही वॉर्डची निवडणुका आहेत, पत्राचाल पण एका वॉर्डमध्ये येतं, मग त्या वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करण्याची हिंमत दाखव ना पहिलं. मणिपूर, म्यानमार हे फार लांब झाले रे. तू पत्राचाल लायकीचा माणूस आहे, पत्राचाल मध्ये काय तुझी परिस्थिती आहे ती पहिली सांग आणि मग मणिपूर म्यानमार बद्दल चर्चा कर. हे फार लांबची गोष्ट झाली. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरती गेलेले होते, मात्र महाराष्ट्रात असे प्रकल्प आहेत जे गुजरातला पाहिलेले आहेत, ते जरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी आणले तरी खरं त्याच्यामध्ये दम आहे असं आम्ही म्हणू. आमच्या मुख्यमंत्र्यांनी डॅव्होस मध्ये जाऊन आहे ना मोठे मोठे प्रकल्प आणि मोठी गुंतवणूक आणलेले आहेत. ते आकडे मोजताना तुझं अर्ध आयुष्य उरलेलं संपून जाईल. आणि अदानींबरोबर तुझ्यात राहुल गांधीच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसा अगोदर करार केलेला आहे. म्हणजे राहुल गांधींवर अन्य कोण नाही, त्यांच्या तेलंगणाचाच मुख्यमंत्री चुकलेला आहे. आणि तुम्हाला अन्य तुमच्या घरातले म्हणजे घरातले सगळे खर्च चालवण्यासाठी गुजराती समाज चालतो. उद्धव ठाकरेला त्याचे लंडनचे दौरे करण्यासाठी गुजराती बिल्डर आणि व्यावसायिक चालतात. मग तुम्हाला अन्य गोष्टीमध्ये गुजराती का चालत नाही? पहिलं तुम्ही शपथ घ्या की तुमचं आयुष्य गुजराती समाज आणि गुजराती उद्योजकांवर आम्ही हे करणं बंद करणार आणि मग गुजरातींवर आक्षेप उचला. ह्यांना लग्न समारंभासाठी, सुट्ट्यांसाठी, घरातली एसीचं बिल भरण्यासाठी, मोबाईलचं बिल भरण्यासाठी गुजराती लागतात आणि अन्य वेळी गुजरातींवर शिव्या घालणार. नामनामध्ये आढळलेले छापून आले की देशाचे 88% युवा वर्ग हा नोकरीच्या शोधामध्ये आहे. नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाच्या नावासाठी मूर्ख बनवलं जातं आणि आम्ही कापले जातो. मग स्वतःची सत्ता, महाविकास सत्ता असताना फक्त रुची राऊत, त्याच्या मुलीचं नाव मला वाटतं काय माहित काय आहे,
स्वतःच्या मुलीबद्दल आणि आदित्य आणि तेजस बद्दल काय विचार केला? तेव्हा का नाही महाराष्ट्रातल्या बेरोजगारांवर विचार केला? वाईनची कंपनी उघडायची आहे तर स्वतःच्या मुलीच्या नावाने, सगळे कॉन्ट्रॅक्ट आदित्य आणि तेजसच्या पार्टनर आणि मित्र परिवाराला, तेव्हा महाराष्ट्राच्या बेरोजगार बद्दल काय विचार केला नाही? सत्ता असताना स्वतःच्या मुलांबद्दल विचार करायचा, सत्ता गेल्यानंतर बेरोजगार बोलायचे, बोंबलत बसायचे. हे असे दुपट्टी चोर आहे सगळे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिंदे गट आणि फजित गट असं त्यांनी संबोधित केलं. ज्याची स्वतःच्या आयुष्यामध्ये फजिती झाली आहे आणि दुसऱ्यांना फजिती म्हणू नये. त्याचे नातेवाईक आणि त्याचे घरचे लोक पण त्याला बघून फजितच म्हणतात. काल कुठल्या तरी या संजय राजाराम राऊतने मुलायम सिंगला श्रेय दिलेला आहे असं कुठला तरी व्हिडिओ आलेला आहे की मुलायम सिंगनी गोळ्या घातल्या नसत्या तर हे राम मंदिरचं आंदोलन मोठं झालं नसतं. हे ऐकल्यानंतर स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंनी याला नक्की एक गोळी मारली असती, किंवा मुलायम सिंगच्या सरकारची एक गोळी ह्याला लागली पाहिजे होती, संजय राजाराम राऊतला. आमची सकाळची कटकट तरी बंद झाली असती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोदींना भीती आहे म्हणून त्यांना महाराष्ट्रात यावं. जाऊन दे हो, कोणाला कोणाची भीती आहे हे 2024ला कळेल. तू तुझ्या पहिल्या बायकोची घाबरायची बंद कर, मग बाकीच्या लोकांची भीती दाखव.